अनुवाद प्रकरण 16. नेमून दिलेले 3 सण. निर्गम प्रकरण 23 पदे 14 ते 17 आणि प्रकरण 34 पदे 18 ते 24. अबीब महिना पाळून आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ वल्हांडण सण कर, कारण अबीब महिन्यातच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला मिस्र देशातून रात्रीच्या वेळी बाहेर आणले. परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी शेरडे मेंढरे आणि गाई बैल ह्यातून वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा. त्याच्या मांसाबरोबर खमीराची भाकर खाऊ नये. 7 दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दुःख स्मारकाची भाकर खावी, कारण तू मिस्र देशातून धांदलीने बाहेर निघालास. ह्याच्यामुळे मिस्र देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील. 7 दिवसपर्यंत तुझ्या सर्व देशात तुम्हा कोणाजवळही खमीर दिसता कामा नये. तसेच पहिल्या दिवशी संध्याकाळी जो बली देशील त्याचे काहीही मांस सकाळपर्यंत शिल्लक राहू नये. तुझा देव परमेश्वर जी नगरे तुला देईल त्यातील कोणत्याही नगरात वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पिता येईल असे नाही, तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथेच ज्या समयी तू मिस्र देशातून निघालास म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञपशु अर्पावा. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तो शिजवून खावा. मग सकाळी आपल्या डेऱ्यात परतावे. 6 दिवस बेखमीर भाकरी खाव्या आणि 7व्या दिवशी तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नये. तू 7 सप्ताह मोज. उभ्या पिकाला वेळा लावल्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ सप्ताहाचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेले उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. तू मिस्र देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. तू मिस्र देशात दास होतास ह्याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर मांडवांचा सण 7 दिवस पाळावा. ह्या सणात तुझा मुलगा व मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरी, अनाथ व विधवा ह्यांच्यासह आनंदोत्सव करावा. जे स्थान परमेश्वर निवडील तेथे तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ 7 दिवस सण पाळावा, कारण तुझे सर्व उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे ह्यात तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्या समोर हजर राहावे, पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. तुझा देव परमेश्वर ह्याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. न्यायदान पद्धती. तुझा देव परमेश्वर तुला जी नगरे देईल तेथे आपापल्या वंशांप्रमाणे न्यायाधीश व अंमलदार नेमावे. त्यांनी लोकांचा न्याय नीतीने करावा. विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करीते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करीते. नीतिमत्तेचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील आणि जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे तो तू वतन करून घेशील. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ जी वेदी बांधशील तिच्याजवळ अशेराची काष्ठमूर्ती उभारू नको. तसेच पूजास्तंभ उभारू नको, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला त्याचा तिटकारा आहे.